दापोली नगरपंचायतीने जाहीर केलेल्या करवाढीच्या निर्णयावरून तालुक्यात आज तीव्र राजकीय चढाओढ पाहायला मिळाली। सत्ताधारी पथकाने घेतलेला हा निर्णय जनतेत नाराजी निर्माण करणारा ठरलाय। विरोधकांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे लाज शरम नसलेली आज सत्ताधारी त्या ठिकाणी बसून दापोलीकरांची या दरवाढीच्या माध्यमातून चेष्टा करताना आपण बघतोय, पण दापोलीकर यांना कधीच माफ करणार नाहीत एवढी मला खात्री आहे। अशी मागणी त्यांनी यावेळी केली। गुजर यांनी करवाढीचा निषेध करता स्थानिक नागरिकांकडून देखील या भूमिकेला पाठिंबा मिळू लागला। त्या प्रत्युत्तर देताना नगराध्यक्ष कृपा घाग यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार पलटवार केला। आम्ही जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। सुविधा वाढवायच्या असतील तर काही निर्णय कठीण असतात। केवळ टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांकडे काहीच उरलेलं नाही असं घाग यांनी सांगितलं। तसंच माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत सत्तेत असताना नेमकं काय केलं ते सांगावं असं आवाहन केलं। करवाढी विरोधात नागरिकांचा सूर तीव्र होताच सत्ताधाऱ्यांनी अचानक घेतलेल्या भूमिके बदलावर चर्चा सुरू झाली। विरोधकांचा दबाव आणि जनतेचा उद्रेक लक्षात घेता सत्ताधारी मंडळी बचावात्मक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। एक जे हेड आहे तर तशा पद्धतीने ते प्रयत्न यांनी करून ते टेंडर सुद्धा आता पण फ्लॅश झालेला आहे की ज्या ह्या 15 वित्त आयोगाच्या घनकचरा व्यवस्थापनातल्या पैशातून त्यांचं वेतन जाईल। म्हणजे हा जो आपण म्हणतोय ना प्रश्न 3 महिने 4 महिने लोकांना कर्मचाऱ्यांना पैसे नाही मिळाले, ते का नाही मिळाले ते तुम्ही जोशी साहेबांनी सांगितले की जो काय भ्रष्टाचार झाला त्याचा अजून खुलासा झाला नाही, ते कोर्ट मॅटर आहे किंवा त्याच्या बाबतीत मुख्याधिकारी नगराध्यक्ष या बाबतीतले पुढच्या काय न्यायालयीन बाबीच्या बाबतीत काय करता येईल तो आपल्याला प्रयत्न करता येईल। पण हा खड्डा पडलाय, हा कुणाच्या कारकिर्दीत पडलाय ते त्यांच्या पडलाय। जे नगराध्यक्ष होते ना, जे बोलतायत ना त्यांच्याच कारकिर्दीमध्ये झालाय। म्हणजे जे सुप्रीमो नगराध्यक्ष असतं त्यांनी काय केलं, काय कंट्रोलिंग ठेवलं त्या बाबतीत, त्यांच्या कारकिर्दीत उघडकीस झालाय तो आधीच्या बॉडीच्या याच्यात झाला नाही। तसं काय काळा तुम्ही माहिती द्या मला, तुम्ही काळा माहिती मला द्या। दीपकच्या काळात झालाय ना, हो दीपक आता अगोदरच्या वाढीच्या काळात झालाय, त्या मालकांच्या काळातला आहे तो। नगरपालिकेला मालक मिळणारे होते ना, त्यांच्या काळातला आहे तो। नाही तो आपण माहिती घ्या साहेब आधी काढायला साहेब, पण तो 2002 झाला ना, मला 2 जेव्हा नाही झालेला ना, 2004 जेव्हा झालं ना, तेव्हा समजलं ना त्याला सोन्याची अंडी देण्याची कंपनी आम्हाला तेव्हा त्याचा समजलं, मालकांच्या वेळेला नाही समजलं त्यांना। तुमच्याच काळात झालाय ना तो याच्यावरती सुनगावाल्याने स्वतःच्या याच्यामध्ये रात्रीच्या रात्री त्यांनी रस्ता फोडला, काय कारवाई केली? आमच्या वेळेला नाही। तुम्ही थांबाव तुमच्या वेळेला, आमच्या वेळेला नाही बोलला ना तो। आमच्या वेळेला तो ना पहिल्या बॉडी 2 वर्षाची गोष्ट, 1-1.5 वर्षाची गोष्ट आहे ती स्टँड होती। आमच्या वेळेला नाही पडला, आमच्या वेळेला पडला तर आम्ही खरंच लावला असता। आणि आता तुम्ही म्हणते ना त्याच्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करायला साहेबांनी विचारलं ना जॉलीचा समोरचा तो गटर तोडलाय, त्यावेळेला लगेचच आम्ही सभागृहात विषय मांडला होता, मॅडमने लेखी पण दिलंय। जरा तुम्ही पण जरा समजून घ्या ना, महिला नगराध्यक्ष आहे, जरा आता आम्हाला 4 महिने आम्ही आहोत ना, अहो आम्ही पाठीशी आहोत, लक्षात घ्या। पण आपल्याकडे पूर्ण वेळ ह्या ज्या कारवाया करण्यासाठी आपल्याला मुख्याधिकारी पूर्ण वेळ लागतो, प्रशासकीय अधिकारी लागतो, तो आपल्याकडे सध्या नाहीये। तुम्ही आता पूर्ण वेळ, अहो आम्ही पत्रव्यवहार नाही करू शकत। तुम्हाला एक मुख्याधिकारी ज्या दिवशी मुख्याधिकारी पूर्ण वेळ येईल ना त्या दिवशी यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना। तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्ही सगळे यंत्रणा असतात नाही असे बोलले ना, दापोली अशी बेकार झाली, कुणाला आवडणार म्हणून ते माझ्या बाजूला आहे। आणि त्याच्यावरती निश्चितच प्रशासनाच्या मागे आता 7 तारीख पण त्यांनी दिली होती की आपण अतिक्रमण उठवण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनला पण पत्र दिलं आणि 7 तारीख दिले आपल्याला। गोष्ट आठवली की गणपतीच्या आधी सुद्धा एक सभा झाली, सभा उपस्थित होतो इथे, आणि तेव्हा सभागृहाला आश्वासन देण्यात आलेलं होतं की गणपतीपूर्वी दापोली खड्डे मुक्त होणार। तो मच्छी मार्केटचा रस्ता आणि त्या एसटी आणि कातेटोन परिसरात होत नाही, त्या फॅमिली मार्गावरचे सगळे खड्डे भरले गेले, तिकडचे का नाही असं गणपती गेला, नवरात्र गेलं, दिवाळी गेला, बरेचसे खड्डे जे पेवर ब्लॉक टाकले आपण बऱ्यापैकी जाऊन बघूया।
खड्डे बुजवले. टँकचे खड्डे पाऊस आता थांबून किती दिवस झाले, पाऊस आता थांबून किती दिवस, निश्चितच तुम्हाला तो रस्ता आम्ही लवकरात लवकर झालेला दिसेल पावसाच्या तुम्हाला. आधी पण आहेत ना. आणि खेड रस्ता आपला सरकारी हॉस्पिटल ते खेडकडे जाणारा रस्ता एक 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये तोही आपल्याला खड्डेमुक्त झालेला. तोही आता ह्याचा फॅमिली मार्टचा जो विषय आहे, सदर कॉन्ट्रॅक्टरना आपण तसं लेटर काढलेलं आहे की त्यांनी त्यांच्या पिरियडमध्ये तो रस्ता करून घ्यावा. त्यांनी असं सांगितलेलं पाऊस ज्यावेळेस थांबेल त्यांचे लोक जेव्हा येतील तेव्हा तो लेअर मारून घेणार. जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टरने पावसाच्या आधी झालेला कचरा खड्डे जे पडलेले आहेत रस्त्यामध्ये, नुकतंच काम झालं असेल आणि पाऊस पडल्यामुळे हे खड्डे वाढत गेले, तिथे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना आपण तशी नोटीस काढलेली आहे. त्याप्रमाणे ते लवकरच काम सुरू करतील. बरं, हल्ली दापोलीमध्ये कोण कोण उठतो? निश्चितच आपण प्रशासनाचं थोडं हे करतो, पण आपण मागे लागल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीये. नक्कीच हे आता आपण जेव्हा आपण या खुर्चीमध्ये बसतोय त्यावेळेस आपल्याला जाणवते की प्रशासनाच्या मागे लागून निश्चितच प्रशासनाची ती जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट आपण सांगितलेली त्यांनी कुठल्या स्टेजला आहे एवढं तरी आपल्याला सांगायला हवंय, पण त्यांच्या मागे लागून करून घेणं हे देखील आपलीच तेवढी जबाबदारी आहे. आणि त्यांचं पण ना थोडंसं कर्मचारी वर्ग पण कमी आहे. ते काल सर सांगत होते त्यांना प्रत्येक डिपार्टमेंटला हेड पण नाही असं मिळालं. त्यामुळे आणि ते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळं ते त्यांना म्हणजे स्वतः सगळं लक्ष घालून मुख्याधिकारी कसे आपल्याकडे पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही ना, त्यांच्या प्रामाणिकपणे जे भरतायत कर ते काय वेळेत का? नाही कसं आहे, त्यांनी भरायचंच नाही का? नाही आता जो गॅप राहणार आहे ना 50%चा, तो तुम्ही कसा भरून काढणार परत? आता तेच आमचे प्रयत्न पूर्ण चाललेले आहेत की आम्ही आता एक सिस्टीम लावून दिली आहे. साधारण आता नवीन वर्षाच्या मीटर लावून झाले, एक मीटर लावले होते नळाच्या पाण्याला, सगळे डब्यात गेले. कशासाठी? नगरपंचायतीतून येते खर्च विला त्यांचा, लोकांचा, शासनाचा. तुमच्याच काही लोकांनी त्याला विरोध केले, नाही लावायचा नळ. आता ते मीटर प्रत्येक नळाला लागलेलं आहे, त्याच्याद्वारे मीटरिंग होत नाही, त्याच्याद्वारे बिलिंग होत नाही. नगरपंचायतीचं असेच पैसे जर खड्ड्यात जवळ असा काय उपयोग त्याचा? त्याच्यात त्यांचा असा पुन्हा आरोप आहे की जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा मीटर जळत नव्हते आणि तुमची सत्ता आल्यानंतर मीटर जास्त प्रमाणामध्ये जळायला लागले पाण्याचे. खोटा आरोप आहे. त्याच्यानंतर ती चोरी झालेली, बॅटऱ्या चोरीला गेल्या, नंतर पाण्याच्या टाकी जवळचं साहित्य चोरीला गेलं, एकही एफआयआर पोलीस स्टेशनला गेलेलं नाही. म्हणजे बॅटऱ्या चोरीला गेलेल्या तुमच्याकडे प्रशासनाकडे त्यांना बॅटऱ्या विकलेल्याचं प्रशासनाकडे पत्र नाहीये. बॅटऱ्या आहेत परत, फक्त एक म्हणजे एक शंका पूर्वीच्या बॅटऱ्या परत त्याचं दुरुस्ती होत नाही. कुठल्या वरनं घेऊन गेला हा त्या आहेत ना, परत आणून दिल्या. त्याच्यानंतर ते साहित्य चोरीला गेलं होतं पाण्याच्या टाकी जवळचं, ते तुम्ही त्याचा कुठेही लिलाव केलेला नाही, पोलीस स्टेशनला एफआयआर नाही. म्हणजे लोकांनी चोऱ्या करायच्या. बातमी खोटी आहे ना. काय नाही चोरीला, कोण बोलतो चोरीला गेले? तुम्ही माहिती ऐका ना, जर तुम्ही माहिती देता की चोरी झाली, माहितीच्या अधिकारात आमचं काही चोरीला गेलं नाही. माहिती अधिकाराचं पत्र दिलं होतं ना त्यांनी घ्यायची ना माहिती विभागाने. माहिती दिली पाहिजे तुम्ही. एक देणार ना, दिली नसेल तर त्यांनी वरती अपील करायचा. कोण बोलतो चोरीला गेलाय? या सगळ्या चोरीला गेलेल्या गोष्टी, बॅटऱ्या चोरीला गेल्या, तुमच्या त्या पाणी टाकीवर खोटी बातमी आहे का? त्यांनी पाठपुरावा याला विरोधकांनी पाठपुरावा करायचा ना. चोरीला काहीच केलं नाही गेले चोरीला, कोण सांगतो? ठीक आहे, नाही चोरीला. मग कशाला खोटे आरोप? मॅडम चोरी काही केलं नाही. नाही गेले छान सांगतो आम्ही, कुठली गोष्ट चोरीला नाही गेले. बरं ठीक आहे, त्यांचा आणखीन एक आरोप असतो. आणि राहिली बॅटऱ्यांच्या गोष्टी, बॅटऱ्या पण कोण कोण चोरीला गेल्या? त्यांचं असं म्हणणं कोणी आहे की दिलंय? जो काही करू पाणी भरण्यासाठी किंवा रिपेअरिंग करण्यासाठी बॅटऱ्या इथून आम्ही स्वतः पुढे उभे होतो. काय होतं? कोण बोलतो चोरीला गेलाय? बॅटऱ्या तुमच्या दुरुस्त करायच्या असल्या तर पाणी मोठ्या प्रमाणात असतील तर एखादा आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणतो त्याला आहे ना, त्याला दिलंय ना त्याला. असं पण बॅटऱ्या नगरपंचायतीमध्ये गाडी इथे रस्त्यात लावून बॅटऱ्यावरनं काही एक बॅटरीने चोरीला न्यायला ना, एवढ्या 20 बॅटऱ्या चोरून नेऊ शकतो काय? मग कशाला खोटे आरोप? आणि दुसरी गोष्ट, त्या विरोधकांना ज्या वेळेला बॅटऱ्या चोरीला आता आहे ना,
आता तुम्हाला त्या भंगाच्या संदर्भात सांगतो. त्या भंगाच्या संदर्भामध्ये ज्या बॅटऱ्या होत्या त्या चार्जिंगच्या त्या आहेत का त्यांना विचारायचं ना त्यांनी. त्याची जबाबदारी का नाही घेतली त्यांनी. टॉवर आमच्या काळात नाही तोडले गेले, त्यांच्या काळात टॉवर तोडले गेले. लिलाव तुमच्या काळात झाला ना. आहेत ना ते भंगार. लिलाव तुमच्या काळात झाला नाही नाही हा झाला. नाही झालाय, आहे शिल्लक तिथे. पण मग आणि त्यांच्या काळात बॅटऱ्या घ्या आहेत की नाही त्याची माहिती घ्या ना तुम्ही. ती काय नाही ते सांगत. त्यांच्या काळातल्या बॅटऱ्या गेलेल्या आहेत. त्यांच्या काळात बॅटऱ्या पण आम्ही पण त्यांच्या काळात तुम्ही पण नगरसेविका होतात ना. तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो ना. जबाबदारी आहे ऐकत तुमची. ना आम्हाला. पण आम्हाला आता लक्षात आलं ना ते. असं नसतं. असं काय आम्हाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही नाही नाही एक मिनिट मला त्याच मुद्द्यावर यायचंय. असं म्हणाल तर आता काही महिन्यात म्हणजे आम्ही बसायच्या आधी काही पंप घेतले गेले. आपली रिक्वायरमेंट वेगळी होती आणि घाई गडबडीत पंप घेतले गेले. त्यातले 60 HP चे 2 आणि 100 HP चे 2. हा त्यातले पंप म्हणजे तसे त्याची कॅपॅसिटी प्रमाणे ते घेतलेले गेले नाही आणि ते घाई गडबडीने घेतले गेलेत आणि ते आता बंद अवस्थेत आहेत. मॅडम एखादा पंप घेतो तेव्हा सगळ्या सभागृहाची त्याला परवानगी लागते. तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही 60 HP चा पंप घेतला असं होत नाही. मग तेच तेव्हा म्हणजे एखादी ऑर्डर देतो आपण एखाद्या पुरवठादाराला की तुम्ही आम्हाला 60 HP चा पंप द्या किंवा 100 HP चा पंप द्या. ती रिक्वायरमेंट आपलं हा टेंडर मेथड प्रोसिजर त्याच्याप्रमाणे होते ना. नाही म्हणजे तेव्हा आपण थोडस मी बोलतो. थोडस मला यातली माहिती घेतली होती म्हणून मी आपल्याशी या बाबतीत खुलासा किंवा माहिती देतो. 4 पंप नगरपंचायतीने जे घेतले होते ज्या वर्णनाचे ज्या कॅपॅसिटीचे ज्या रिक्वायरमेंटचे हवे होते तशी स्टँडर्ड नोटीस काढली होती. मात्र तशा पद्धतीचा पुरवठा झाला नाही आणि जे आता जे पुरवठा केलेले पंप कार्यक्षम नाही हे जेव्हा कळलं तेव्हा यांनी चौकशी केली की का होत आहे असं. तर त्यांनी जे हेड प्रमुख आहेत पाण्याचे त्यांनी सांगितले की आपल्या मागणीप्रमाणे ते पंप नाही आहे. अहो हे घेतले ज्यांनी घेतले हे नगराध्यक्ष बसण्यापूर्वी एप्रिलच्या अगोदर त्यांचे पेमेंट पण कळलं 14 लाख रुपये. ठीक आहे हो पण नाही, नाही. ताब्यात प्रशासनाने घेतलेलं अहो आता हे मुख्याधिकारी ऐका ना याच्या अंतिम सगळ्याच्या गोष्टीचा विषय कोण करतो तर मुख्याधिकारी करतो. प्रत्येक हेडचा प्रमुख त्याला टिप्पणी देऊन आलेली वस्तू बरोबर असल्याची खात्री करून तो त्याला तिथं टिप्पणी दिल्यानंतर फायनल गोष्टी होत हा असतात. विषय कधी नगरपंचायतीच्या मीटिंग मध्ये आला नाही आला, बरोबर आहे ना? त्याची चौकशी करावी त्याची मॅडमनी सांगितलं मुख्याधिकारी. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार करावी. असं काही पण विषय केला तर मॅडमनी एवढं त्या दिवशी मे महिन्यापासून केलंय. नाही नाही आत्ताच सांगतो तुम्हाला मॅडमनी या बाबतीत नाही साहेब या बाबतीत मॅडमनी असं मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि सगळे कागदपत्र सभागृहापुढे ठेवा आणि याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे किंवा चुकीचा माल दिलेला आहे आणि ज्याच्यामुळे नगरपंचायतीचं नुकसान झालंय त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करा. आता एक ट्रॅक्टर तिथे येऊन पडलेला आहे बघा मागच्या काळात वापरता तुम्ही नाही वापरला आम्ही तो तिथेच पडलाय. अहो हे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला कसं प्रशासनात किंवा घेतला ना ते तुमच्या बरोबर आलेच ना. नाही नाही नाही, नाही नाही, 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 नाही. असा तो विषय नाही. कसं आहे माहिती का ते आलेख म्हणजे काय सुटले अशातला काय भाग नाही. ते खोटं आहे तर ते आणि बोलणार तो ना आम्ही. तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय एकदम सोडून हे सगळं पण चालू सगळे तुमच्या बरोबरच चालले एक सोड. जरी सगळे आले सगळे आले. लक्षात घ्या जरी सगळे आले ना तरी मेन जो घेणारा माणूस होता तो नाही ना आमच्या सोबत. त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत ना समोर काय करणार. त्याच्याबरोबर जो उपनगराध्यक्ष होता तो पण तेवढाच उपनगराध्यक्ष जरी असले लक्षात घ्या उपनगराध्यक्ष जरी बरोबर असले तरी महत्वाचा जो माणूस होता नगराध्यक्ष त्याच्या अंडर ना सगळं कोणाच्या सभागृह कोण चालवतो प्रशासन कोण चालवतो बॉडी सगळ्याला जबाबदार असते. एक माणूस काय चालवत होतं हे सगळं दुनियेला माहिती आहे. हा? कोण काय चालवत होतं ना हे सगळं दुनियेला माहिती आहे. आणि सगळं माहिती आहे पण कागदावर नाही ना. हा. काय कोण करतो ते दुनियेला माहिती असतं. कागदोपत्र बोलणार की दुनियेला माहिती आहे ते बोलणार पेमेंट का नगराध्यक्षांनी सही असते ते केलं. नाही. मग पेमेंट तुमच्या बिलांवर वाउचर वरती असते. वाउचरवर असते. वाउचर. तुमच्या चेकवर नाही असते. नाही चेक करून. बरं महत्वाचा प्रश्न असा आहे की नगरपंचायतीचं मासिक उत्पन्न किती आणि खर्च किती आणि आपल्याला कोणकोणत्या हेडमधून उत्पन्न मिळतं मला माहिती असतं ना. मला माहिती आहे
तुम्ही घेतली असेल. कशा वाटलं तुम्ही? म्हणजे आपल्याला कळेल की किती खड्डा पडतो तुम्हाला महिन्याला, किती मासिक उत्पन्न किती आहे आणि वार्षिक किती खर्च आहे. आपण ही मध्येच केली. वाढ केली नाही साहेब. प्रशासनाने दिला याच्यावर निर्णय नाही झाला सभागृहाचा. होणार होता नाही. काल होणार होता. अहो, काय ते विषयच नाही, अजेंडा झालंय पुढे काय? ही आचारसंहिता अजेंडा विषयच नाही, म्हणणं कसं? आचारसंहिता काल होणार कसा विषय? मॅडमने सांगू दे नव्हता अजेंडा विषय म्हणून. अजेंडावर होता विषय, माहिती फक्त घ्या. आचारसंहिता कशी होती माहिती म्हणून. घ्या जरा. नाही, आहे. अहो, अजेंड्यावर बरं, पुढचा प्रश्न आहे तो तुम्ही ती माहिती घेऊन द्या आम्हाला. पुढचा प्रश्न दुभत्या गाईचं काय, ती जी गाय लाच मारते, जी गाय टॅक्सच घेत नाही, तिचं काय काय. कसं आहे, हे प्रशासनाकडून आलेले विषय आहे. आता शासनाने असं देखील आम्ही ते पण तुम्हाला देऊ लवकरच, की शासनाने असं सांगितलंय की निश्चितच नगरपंचायत लोकांना ज्याप्रमाणे फॅसिलिटी देते त्याप्रमाणे फॅसिलिटी द्यायला जर कमी पडत असेल तर त्यांनी नक्कीच थोडंफार करवाढ करू शकतात, असं शासनाचे पण त्याच्यामध्ये निकष आहे. त्याच्यामध्ये एकच पण 50% मधले असं स्पेसिफिक त्याच माणसांना आपण असं करू शकत नाही. सगळ्या नागरिकांचा विचार करतोय ना आपण. आणि जे ज्या टॅक्स भरत नाही त्या लोकांच्या मूलभूत सुविधा तुम्ही का नाही बंद करत, पाणी वीज वगैरे, किंवा त्यांच्यावरती तुम्ही सरकारी वस्तू का नाही करत? जास्तीत जास्त टॅक्स कुणाला टाकले? जास्तीत जास्त टॅक्स सरकारी आपल्या सरकारी जे ऑफिसेस आहेत किंवा संस्था आहेत, शैक्षणिक संस्था असतील, महसूल विभाग आहे, महसूल विभाग, बांधकाम विभाग आहे. जास्तीत जास्त पर्सेंटेज जर आपण यांचं बघितलं तर ते या लोकांचे टाकलेले आहेत. पण त्याच्या वसुलीसाठी काय केलं? आणि त्याच्या वसुलीसाठी आता आम्ही पण याच्यासाठी आपण डीएमए मंडळात म्हणा किंवा त्याची वसुली पेक्षा जास्त असते पाहिजे. डीएमए पत्र लिहिलं काय शासकीय तर जे वसुली आहे ती होत नाही. आता सगळी ज्या संस्था आहेत त्या संस्था ज्या थकीत आहेत त्या संस्थांची यादी यावेळेला आता मॅडम करल्यानंतर त्यांची सगळ्यांची यादी मागून घेतली मॅडम, आणि त्यांच्याकडनं कशी वसुली करते किंवा काही संस्थांच्या बाबतीत जे कोण असतील त्यांना मध्यस्थी करू नसती अशी वसुली होईल. आता संस्था शाळा वगैरे आहेत त्यांची वसुली तेवढं सोपी नाहीये वसुली करणं, कारण काय करणार आपण शाळेंवर जास्तीत जास्त प्रामाणिक मुलांचं पाणी पुरवू शकतो आपण पण नाही, त्याची कुठेही लावलेलं नाही पाहिजे जे चुकीचं आहे. कुठे बोर्ड लावला नाही लावला. 100 पेपरला द्या की तुम्ही. समोर आपण फलक लागतो सगळे वाढदिवसांचे, पण जगभराचे लावतो. पण आता याच्या पुढे आता ह्या नवीन वर्षाच्या पावत्या वाटून झाल्या की आपल्याला साधारण अंदाज येईल. याच्या आधीचे जे मोठे थकबाकीदार आहेत त्याची निश्चितच आपल्याला बोर्ड लवकरच बाहेर दिसतील. परत आणि सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. लोक पैसे भरायला येतात त्यांना पावत्या मिळत नाही, कारण सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि एरियाला एक माणूस आहे तो पुरा करू शकत नाही. तशी तक्रार तुम्ही DMA ला पण देते. त्याच्यासाठी लेवलचा प्रश्न होता, कारण जे सॉफ्टवेअर जे आहे नवीन दिलं आहे. तर ते काय जर WIBP म्हणून सॉफ्टवेअर आहे त्याला प्रॉब्लेम होता तो हा आपला इथला प्रॉब्लेम होता. यांचा महत्वाचा आरोप असा आणखी आहे. वरती माननीय मंत्री महोदयांचे शब्द आहेत की मी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य आहे, तर जर समजा नगराध्यक्षांनी माझ्याकडे निधीची मागणी केली असती तर मी निश्चितच दिलं असतं. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपले कर्ध्याचे सरपंच माननीय सचिनदादा तोडणकर यांनी दादांकडे एक छोटीशी कर्दे ग्रामपंचायतसाठी मागणी केली होती. तब्बल 15 कोटीचा निधी सदर ग्रामपंचायतीला दिला. तर आपण इथे कसं म्हणू शकतो की आम्हाला निधीच मिळाला नाही, आमच्या कामांची पाठ तुम्ही जर खुर्ची हलवलीच नाही तर कसे विषय होतील हे सगळे. याच्यावरती मला असं सांगायचंय की विकास कामांच्या मागे न लागता तुम्ही फक्त खुर्ची धरून बसलात तर कसा दापोलीचा विकास होणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार हा आपण दापोली नगरपंचायत फंडातून करतो. त्याच्यासाठी आपण एक सदर विषय आता हाती घेतलाय की करवाढी संदर्भात. करवाढी संदर्भात मी सांगेन की निश्चितच आपण नागरिकांच्या भल्याचा विषय इथे आपण हाती घेतोय. कारण की कसं आहे की आपण जर शहरासाठी काही सुविधा देतोय चांगल्या, तर आपल्या नगरपंचायतच्या उत्पन्नामध्ये पण नक्कीच वाढ झाली पाहिजे. त्यासाठी म्हणजे शासनाने दिलेले जे दर आहेत त्याच्यापेक्षा निश्चितच आपण कुठेतरी एक मध्य गाठू जे नागरिकांना पण परवडले पाहिजे अशा प्रकारे आपण इथे
तो निर्णय घेतोय. तर महायुतीतील सर्व पक्ष घटक, सर्व मंत्री महोदय यांना सोबत घेऊन आपण निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सोंडेगर पाणी योजना असेल, दापोलीकरांचा मुख्य प्रश्न पाण्याचा प्रश्न असा आहे, मला तर इथे असं वाटतंय मागील 4 वर्षामध्ये दापोली नगर पंचायतमध्ये मोर्चांवर महिलांचे मोर्चे येत होते पाण्यासाठी. तर त्याच्यावरती त्यांना तेव्हा वाटलं नाही का मोर्चे येत होते, त्याचं तेव्हा त्यांना समर्थन करताना आता. तर विषय असे या वर्षी मोठा पाऊसही झाला, त्याच्यामधून आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय की जी जुनी झालेली जीर्ण झालेली जी लाईन आहे पाईपलाईन ती कुठेतरी आपण जिथे जिथे आपल्याला नागरिकांना सुविधा देता येईल पाण्याच्या तिथे पूर्ण प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण दादांसमोर हा विषय नेला तेव्हा कोकमवाडी ही पाण्यापासून दुर्लक्षित, म्हणजे जरा जास्त प्रमाणात पाणी कमी येत होते, तर तिथे आपण 1 कोटीची पाण्याची लाईन तिथे आणली. तसेच पाण्याच्या विहिरी दापोली शहरातल्या खराब होत होत्या. माननीय मंत्री महोदयांजवळ जेव्हा आपण हा विषय नेला, जे नाल्याचं पाणी दूषित पाणी विहिरीला जातं त्यामुळे ज्या विहिरी खराब होतात, तर त्याच्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला जवळजवळ 2 कोटीचा निधी तिथे दिला. कोंडा भाग आता लवकरच आपण त्या भागाची देखील पाण्याची व्यवस्था आपण लवकरात लवकर पूर्ण करतोय. तर आपण दापोली शहराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शब्द दिलाय त्याप्रमाणे खुर्चीत न बसता सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक तसेच आमची पूर्ण शिवसेना परिवार यामध्ये आम्ही निश्चितच पुढे कमी पडणार नाही. आणि येणाऱ्या आमच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण नागरिकांना सुविधा देण्यासाठी नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करू. जो तुम्ही बचत भवनचा विषय जो बोललात ना, तो नगर आपलं जिल्हा रुग्णालय असेल, आता नवीन इमारत जिल्हा रुग्णालयाची होते, त्याचप्रमाणे एसटी स्टँड इथे कॉन्क्रिटीकरण झालं. आता दादांचे आणखी विजन, दादांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपण पाठपुरावा करू. आपण आता अग्निशमन केंद्र मोठ्या असं जिथे जज बंगल्याचे इथे आरक्षण आहे तिथे मोठं असं अग्निशमन केंद्र उभारतोय. त्याचप्रमाणे स्टेट बँकेसमोरील मोठं गार्डन यानं अशा प्रकारच्या, म्हणजे आपण सांगू शकत नाही अशा प्रकारचा विकास दापोली शहरासाठी, तालुका तर आहेच पण दापोली शहरासाठी दादाने दिलाय. अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही आज म्हणता तुमचे मंत्री, म्हणजे आम्ही काय नाही केल्यापेक्षा आम्ही काय केलं हे आम्ही सांगू शकत नाही असं. आता ममताताई इथे नगराध्यक्ष असताना आमचे माजी नगराध्यक्ष तसेच पालक राजूदादा पेटकर, त्याचप्रमाणे आमचे माजी नगरसेवक तसेच गटनेते, माजी गटनेते प्रकाशदादा साळवी, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी. तसं म्हणायला गेलं तर 3 वर्ष हा कालावधी शहराचा विकास करण्यासाठी हा खूप मोठा असतो. तर त्याच्यामध्ये शहराचा विकास न होता फक्त बिनबुडाचे आरोप करणं हेच फक्त मला वाटतं उबाटा गटाकडे शिल्लक राहिला आहे. सौ ममताताई मोरे माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेविका, जानेवारी 21 ते 14 मे 2025 पर्यंत दापोली नगरपंचायत मध्ये त्यांचा नगराध्यक्ष म्हणून कालावधी होता. 28 मे 2025 रोजी सर्वांच्या आशीर्वादाने आणि दादांनी माननीय मंत्री महोदयांनी टाकलेल्या विश्वासाने आपण इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो. तेव्हापासून सुद्धा हा जो गॅप वाढत गेला तो आतापर्यंत तो गॅप राहिलाय. तर कर्मचाऱ्यांचे पगार का होत नाही, कुठून होतात याचा अभ्यास न करता ते आपलं नगरपंचायतच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होतात, ते उत्पन्न न वाढीचे स्रोत न हे करता तुम्ही 4 वर्ष खुर्चीमध्ये इथे बसून राहून कुठल्याही कामाचा पाठपुरावा न करता किंवा आपले कर्मचाऱ्यांचे पगार सहाय्यक अनुदानातून होतो. सहाय्यक अनुदान हे आपल्याला DMA ऑफिस कडून येतं. तर आतापर्यंत आपण सहाय्यक अनुदानातून करत होतो पण सहाय्यक अनुदान सध्या आपल्याला येत नाही. तर त्यासाठी नगरपंचायतचं उत्पन्न निश्चितच वाढलं पाहिजे, कारण की कर्मचाऱ्यांचे पगार हे आपण नगरपंचायत फंडातून करणार.
या सर्व गोष्टींचा विचार न करता बिनबुडाचे आरोप करणं एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलंय का? आणि तसं म्हणाल तर आमचं पक्ष नेतृत्व माननीय मंत्री महोदय योगेशदादा कदम यांनी आमदार असतानापासून दापोली शहरासाठी विकास कामांची गंगा आणली. तसं म्हणाल तर दापोलीतले शहरातले रस्ते असतील, साधारण 3 वर्षापूर्वी तब्बल 11.5 कोटीचा निधी दापोली शहरासाठी आणला. आपल्या दापोली शहराचा एक सन्मानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं 11 कोटी किंवा 3 वर्षापूर्वी. भव्य असं आपल्या दापोलीकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे शिवस्मारक उभारलं. त्याचप्रमाणे आपण आता इथे बघतोय वृंदांच्या समोर बचत गट भवन म्हणजे ज्याप्रमाणे दादांनी हा मोठा प्रश्न मार्गी लावलाय आपल्या शहरासाठी देखील तिथे एक ह्याच्यासाठी मार्केटिंग छान दिलेली होती, पूर्तता होत नाहीये. त्यात दापोली नगर पंचायती काय वेगळा नियम असेल तर सांगा आम्हाला. मी त्याच्यासाठीच या ज्या कचरा गाडी असेल कचऱ्याचा विषय जरी असला तरी विषय कुठे आतापर्यंत लोकांना उत्तर किंवा सगळ्यांना उत्तर काय मिळत होतं की आमच्याकडे फंड हे नाहीये, निधी नाहीये. ऐका जरा, सगळाच विषय आहे. नुसतं गाड्यांचे मेंटेनन्स असतील, गाड्यांच्या हे जे बारीक सारीक गोष्टी असतील त्या अक्षरशः नगरपंचायत मध्ये खडखडाट म्हणायला हरकत नाही. आम्ही कुठल्या प्रशासनाला विषय सांगायला की अमुक ही छोटीशी गोष्ट, छोटासा खड्डा भरायचा झाला तरी प्रशासनाकडून आम्हाला हेच उत्तर दिलं जात होतं. बरे वैयक्तिक प्रश्न विचारू का? पहिल्या नगराध्यक्षा होत्या त्या पण म्हणायचे की खडखडाट आहे आणि त्या स्वतःच चहा पावडर आणि साखर आणायच्या चहा बनवला. असं तुम्ही पण आणता का? नाही, पण मी स्वतःच्या खर्चाने चहा पाणी आम्ही खडखडत आहे म्हणून आणत नाही. आम्ही नगरपंचायतचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही स्वतःच्या देशात आणतो. खडखडत आहे म्हणून आणत नाही. नाही. आधीच्या बॉडी दिलेल्या गोष्टी आहेत ना. आता शेखरदादा एक 4-5वा महिना चालू आहे आपल्याला. आधीच्या बॉडी दिलेल्या घोषणा आहेत. आम्ही दिलेल्या घोषणाची पूर्तता आम्ही वर्षभरात करणार. आधीच्या बॉडी ऐका, आपण आता ही बॉडी ती बॉडी आम्हाला काय समजत नाही. तुम्ही दापोली जो प्रश्न आहे तो प्रश्न आता तुम्ही जो प्रश्न आम्हाला विचारताय आम्हाला विचारताय पाहिजे. आधीच्या बॉडी इलेक्शन जेव्हा काय उत्तर देणार तुम्ही? ती बॉडी होती ही बॉडी होती म्हणून त्या बॉडीचं झालेलं नाही एक थोडं ना. आता ही बॉडी त्याचा पाठ करणार. नाही, आपण जसं दादाने प्रश्न विचारला घनकचरा व्यवस्थापनवरती आपण लवकरच ते इम्प्लिमेंट होणार आहे. एक 4-5 महिन्यामध्ये आपण तिथे मशिनरी आणून ओला कचरा आणि सुका कचरा हे लवकरात लवकर तुम्हाला चित्र मशिनरी आली होती ती पाण्याच्या टाकीजवळ. ऐका त्याचं पण कारण आम्ही शोधलं ना. ऐका ना, त्याची प्रश्न मला विचारा मी जयंतीशी. नाही सांगते ना विषय काय आहे? उत्तर त्यामुळे प्रश्न आहे माझा. तिथे आता डम्पिंग ग्राउंडला आम्ही सर्वे करून आलो तर तिथे 2 शेड आहेत. ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे पीट्स आहेत. तर पावसामुळे ते शेडचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. लवकरच आपण सदर कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मागे लागून ते शेडचं काम पूर्ण करतो आणि मशिनरी तुम्हाला लवकरात लवकर तिथे बसलेली दिसेल. बरं, कचऱ्यावरून एक आठवलं मला. देशातल्या 100% मान्य होणार नाहीत. दापोलीतली जनता शून्य आहे. माझं म्हणणं दापोलीकर कायम विकासाला आणि कायम लोकप्रतिनिधींना सहकार्य करत आले. पण अशा पद्धतीनं जर दरवाढी बेसुमार दरवाढी जर या ठिकाणी करणार असतील तर या ठिकाणी दापोलीकर त्यांना स्वीकारणार नाहीत. दापोलीकरांना माहिती आहे हे लोक शहराचं नेतृत्व करू शकत नाहीत म्हणून 3.5 वर्षापूर्वी यांना जनतेने नाकारलं. फक्त 2 सीटच यांच्या आल्या. दापोलीकर यांनी नाकारलं परंतु जबरदस्ती ही सत्ता मिळवली. नगरसेवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं धमकावणं, त्यांच्या उद्योगधंद्यांवरती जाणं आणि त्यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेऊन सत्ता मिळवणं ही जबरदस्तीनं सत्ता शहरातली मिळवली आणि त्याचा परिपाक हा असा पद्धतीने आहे
काही दिवसांपूर्वी आम्ही भंगार चोरीचा विषय काढला. मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या नगरसेवकांना सांगितलं महिनाभरामध्ये त्या गोष्टीचा आम्ही खुलासा करतो, परंतु ना मुख्याधिकाऱ्यांनी ना पंचायतमध्ये नेतृत्व करणाऱ्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी कुठच्याही गोष्टीचा खुलासा केला नाही. असे अनेक विषय आहेत. कर्मचाऱ्यांचे 5-5 महिन्याचा पगार नगरपंचायत देऊ शकत नसते. 100% तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दापोलीत आपण रस्त्यावरती उतरू. याचं देखील आम्ही नियोजन भविष्यात करू. त्याच्यात सर्वात दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला रस्त्यावरती उतरणार, सर्व जनतेला घेऊन नगरपंचायतवरती मोर्चा काढणार. कारण आपण नगरपंचायतची सत्ता आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला दापोलीकरांनी आपण किती लायक आहोत हे दापोलीकरांनी तुम्हाला ओळखलेलं. म्हणून 3 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यावेळी तुम्हाला सत्ता लोकांनी हातात दिली नव्हती. त्यावेळी सत्ता ती आमच्याकडे दिली होती. सन्मान्य ममताताई मोरे नगराध्यक्ष असताना असे अनेक प्रस्ताव प्रशासनाकडून आमच्याकडे आले, परंतु ममता मोरेंनी ते प्रस्ताव धुडकावून लावले. आपण या अजेंड्यावरती कुठचा विषय यावा हा सर्वस्वी अधिकार दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षांचा असतो. आणि जर नगराध्यक्ष प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव जर नगराध्यक्ष अजेंड्यावरती घेत असतील तर तुमचा या प्रस्तावाला पाठिंबा आहे का, या दरवाढीला तुमचा पाठिंबा आहे का, याच्या देखील त्यांनी नगराध्यक्षांनी आणि नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. नागरिकांचं जगणं तर महाग केलेलंच आहे, परंतु स्मशानाची लाकडं शहरातल्या नागरिकांकरता 1500 रुपये आतापर्यंत होती, ती आता 2500 रुपये करण्याचा या ठिकाणी घाट नगरपंचायतने घातलाय. तसा प्रस्ताव नगरपंचायतमध्ये आता सादर झालाय. म्हणजे जगणं तर महाग केलंच आहे, परंतु मृत्यूनंतर मेल्यानंतर माणसाचं मरण देखील महाग करण्याचं काम दापोली नगरपंचायतनी या दरवाढीच्या माध्यमातून केलं असं लक्षात आलंय. आणि म्हणून हा सगळा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. आणि दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करतो. खरं तर ह्या दरवाढीची खरोखर आवश्यकता नव्हती. आपलं सरकार काय वरती आहे, सत्ताधारी पक्षाचं सरकार वरती आहे. अनेक गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून विकास कामं नगरपंचायतला फंड आणता आला असता, परंतु सर्वसामान्य लोकांनाच त्रास देण्याचं ध्येय, सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चाट देणं आणि या ठिकाणी उधळपट्टी करण्याचा घाट दापोली नगरपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आखण्यात आलाय. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि तो पक्षाचे प्रमुख नेते तुमच्या नगर विकासाचे प्रमुख आहे, तुमचे इथले स्थानिक आमदार तुमचे मंत्री आहेत आणि तुमच्याकडे सगळी सत्ता असताना आज नगरपंचायतची अवस्था आहे. मग नक्की कुठचा विकास तुम्ही करण्यासाठी गेलात, वैयक्तिक विकास करण्यासाठी तुम्ही गेलात की असा प्रश्न आता दापोलीकरांना पडलाय. की जन्माला आलेल्या माणसाला देखील या ठिकाणी येऊन जर त्याला देखील या पावतीमध्ये जर पैसे आपण करणार असू तर आपण नगरपंचायतमध्ये नक्की नियोजन काय करतो. म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या लोकांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम, सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम या नगरपंचायतच्या माध्यमातून, सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. त्याचबरोबर या ठिकाणी मृत्यू दाखला असेल, मृत्यू दाखल्याचं देखील त्या ठिकाणी त्यांनी पैसे देखील वाढवलेले आहेत. सर्वात मोठी गोष्ट की या दापोली शहरातल्या नागरिकांचं जीवन महाग करण्याचं काम. खरं तर रस्त्यांची अवस्था काय, आपण दापोलीकरांना सेवा काय देतोय, दापोली शहरातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे, दापोली शहरातल्या कचऱ्याची अवस्था काय आहे. आज आपण प्रत्येक जागोजागी या ठिकाणी बघतोय कचऱ्यांचे ढीग या ठिकाणी साचलेले आहेत. त्याचबरोबर पाणी, भर पावसात आपण पाणी देऊ शकलो नाही या ठिकाणी, तरी सुद्धा आपण करवाढ जर लादत असू तर हा निर्लज्जपणा आहे. रस्त्यांची अवस्था काय आहे, स्वच्छतेची अवस्था काय आहे. आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्याही उपाययोजना होत नसताना 2-2 महिने जर मीटिंग बैठक दापोली नगरपंचायतची होत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आहे.